सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघर्ष केंद्रीय कार्यकारिणीची वर्धा विभागाला भेट घेऊन चर्चा करण्यात आली. सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष तथा माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, माजी केंद्रीय मंत्री तथा माननीय आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या हितासाठी श्री माननीय सतीशदादा मेटकरीसारखे नेतृत्व उभे करून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. केंद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस सतीशदादा आणि केंद्रीय उपाध्यक्ष माननीय प्रकाशदादा कांबळे यांनी महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील अनेक विभागातील आगारांना भेटी देऊन कर्मचाऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासनासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आज वर्धा विभागाला भेट देऊन सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे रोपटे आता मुळात घट्ट झाले आहे. आता सेवाशक्ती संघटन अधिक मजबूत होत असून प्रत्येक आगारात शाखा स्थापन करायच्या आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्य करावे, अन्यायाचा प्रतिकार करून पुढे जावे, असे आवाहन सतीश मेटकरी यांनी यावेळी केले. संघर्ष एस टी कर्मचारी संघाची टीम नागपूर प्रदेश दौऱ्यावर आली असता दिनांक 27/12/2024 रोजी वर्धा विभागाला भेट देऊन नागपूर विभागातील नागपूर कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रादेशिक व्यवस्थापक माननीय गबने साहेब यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले व नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून थाटात सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारीची शाखा नागपूर कार्यशाळेच्या बोर्डाचे अनावरण करून नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक यांची भेट घेतली. या दरम्यान झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी यावर विस्तृत चर्चा झाली. माननीय गबने यांनी सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासन कर्मचारी वर्गावर कशा प्रकारे दडपशाही करते. चालक वाहक हे रस्त्यावर काम करत असताना त्यामुळे त्यांना प्रशासन दडपशाही न करता विश्वासात घेऊन काम करायला हवे. कर्मचाऱ्यांना भौतिक सुविधा मिळायला हव्या. कर्मचारी आणि प्रशासन यामध्ये जर ताळमेळ असेल तरच गाडी सुरळीत चालेल आणि त्यामधून प्रगती होईल आणि एस टीची प्रतिमा चांगली होईल. त्यासाठी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत माननीय सतीशदादा मेटकरी यांनी यावेळी व्यक्त केले. त्यावर श्री गबने साहेब यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्याचे आश्वासित केले.